हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी चुरशीने मतदान पार पडले आहे। आता निकालाला अवघे काही दिवस बाकी आहेत। असे असतानाच याच मतदारसंघातील शाहूवाडी तालुक्यातील मतदारांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। शाहूवाडी पन्हाळा विधानसभेसाठी भावी आमदार कोण असणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत। जर तरची राजकीय समीकरण मांडण्यात शाहूवाडीकर व्यस्त दिसून येत आहेत। चला पाहूया याच चर्चावरील आधारित हा स्पेशल रिपोर्ट। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान झाले आहे। या निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे। मात्र शाहूवाडी तालुक्यात आतापासूनच विधानसभा निवडणुकीची गणितं मांडली जाऊ लागली आहेत। याचं प्रमुख कारण म्हणजे या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच शाहूवाडी तालुक्यातील उमेदवार उभा आहे। उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील आपले नशीब या निवडणुकीत आजमावत आहेत। यामुळे शाहूवाडी तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जर तरच्या राजकीय चर्चांनी जोर धरला आहे। या चर्चेत मानसिंगराव गायकवाड यांचे चिरंजीव रणवीर सिंह गायकवाड यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे। याचे प्रमुख कारण म्हणजे रणवीर सिंह गायकवाड यांनी सत्यजित पाटील यांच्या निवडणूक प्रचारात घेतलेले कष्ट। गायकवाड यांनी या लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांच्या विजयासाठी शाहूवाडी तालुक्यातील वाड्या वस्त्यातून अक्षरशः पायाला भिंगरी बांधून काम केले आहे। यामुळे जर या लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांचा विजय झालाच तर महाविकास आघाडीकडून रणवीर सिंह गायकवाड यांनाच या विधानसभेला उमेदवारी मिळणार अशी चर्चा शाहूवाडी तालुक्यात सुरू आहे। शाहूवाडी तालुक्याची राजकीय परंपरा पाहिली तर या तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला फार महत्त्व दिलं जातं। सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड गट शाहूवाडी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा बँकेत या दोन्ही गटाचे प्राबल्य आहे। हीच रणवीर सिंह गायकवाड यांच्यासाठी जमेची बाजू दिसत आहे। या सर्व बाजूंचा विचार करून सध्या शाहूवाडी तालुक्यातून रणवीर सिंह गायकवाड हेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील असा अंदाज बांधला जात आहे। परंतु रणवीर सिंह गायकवाड यांच्यासमोर जनसुराज्य शक्ती पक्षाचे विद्यमान आमदार विनय कोरे यांचे तगडे आव्हान असणार हेही विसरून चालणार नाही। 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। या निकालावरच शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कोण असणार हे ठरणार आहे। मात्र शाहूवाडी तालुक्यातील मतदारांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून रणवीर सिंह गायकवाड यांच्यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येते। BPN साठी शाहूवाडीवरून रमेश डोंगरे।